पवन पुत्र हनुमान स्वामी महाराज की जय। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की गुरुवर्य भगवान बाबा की जय। गुरुवर्य माऊली दादा महाराज की जय। बोल रे भाई सब संतान की जय। श्री राम जय राम जय जय राम। 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 ओम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। ओम श्री राम जय राम जय जय राम। 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 गावातील महिलांना सूचना आहे, ज्यांना कळस आणि तुळशीवर अंदावर द्यायचं त्याने लवकरात लवकर स्टेज मध्ये लवकरात लवकर येण्याची कृपा करा। चला लवकर, कथेला प्रारंभ होत आहे। राम जय जय राम। श्री राम जय 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 राम जय जय राम। जय हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान स्वामी महाराज। शांति ब्रह्म एकनाथ महाराज की जय। चला, गावातील वाचक सूचक मंडळीला विनंती आहे, सर्वांनी आपला मानपान वेळेवर येऊन घ्यायचा आहे। चला चला वाचक। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणपति पंचकाले मेघवाणी प्रयुक्ते कोटि शतकोटि प्रविष्टरा एक एक अक्षरं समापातकनाशनम् मनोज मारुतुल्य वेगम् जितेन्द्रिय बुद्धिमता वरिष्ठम् वातात्मज वानरयुत मुख्यम् श्रीरामदूतं शरणं प्राप्यते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ओम नमो जात्याय वेद प्रतिपाद्याय जेजसु सवेलात्मरूपा
देवा तुझी गणेशू सकलार्थमती प्रकाशू मने निवृत्ती दासू अवधारी जोजी हे शब्द ब्रह्माशेष याची मूर्ती सुरेश जेत वर्ण वपो निर्दोष निर्वताशे स्मृती तेची आवेवर देखांगिक भाव तेथ लावण्याची ठेव अर्थ शोभा अष्टादश पुराणे याची मनी भूषणे पद पद ती खेवणे प्रमय रत्नांची पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र महाराज की जय शांति एकनाथ महाराज की जय चला वाचक राम भक्त वाचक सूचक यांच्या पायाशी नतमस्तक होऊन वनवासी मंडळाच्या चरणाशी नतमस्तक होऊन कथेचा अनुसंधान नाथमाऊली ऐकणाऱ्या श्रोते मंडळीला परिहार देतात. राजा रावणाला असणारा प्रभू रामचंद्राचा बंधू लक्ष्मण यानं बाण मारलेला आहे, त्याचं छत्र तोडलेलं आहे, मुकुट पडलेला आहे आणि हातामधला धनुष्य त्याचं छेदन केलं, रथाचा चक्काचूर केला आणि जसं वनवासामध्ये प्रभू रामचंद्र लक्ष्मण सीता हे अनवणी पायाने चालतात आणि तसा राजा रावण लंकेचा राजा आहे, परंतु त्या ठिकाणी विरत केल्यामुळं त्याला पायी चलायची पाळी आली. जशाच तशी त्या ठिकाणी उपमा नाथमाऊलीने दिले. विरत झाला, पायी त्या ठिकाणी चालू लागला आणि पुढचा वृत्तांत काय झाला बोला. आणि लक्ष्मणे केला विरक्त रागनमानी लंकानात विभीषणे केला स्वघात या शीटपत मारावया. बघा राजा रावणाची अवस्था काय झाली. घात त्या रथाचा कोणी केलाय, लक्ष्मणानं केलाय, परंतु राग त्याला कुणाचा येऊ लागलेला आहे. असणारा बंधू विभीषण आहे आणि विभीषणानं बाण मारला आणि रथाचे घोडे मारले. घोडे मारणाराचा राग आला, धनुष्य छेदणाराचा येत नाही, छत्र पाडणाराचा येत नाही, चामर त्या ठिकाणी पूर्ण पाडून टाकले, त्याचा नाही आला. विभीषणाचा राग आला आणि विभीषणाला पुढे काय करू लागला. लक्ष्मण झालिया परथा करीन विभीषणाच्या घाता तो सोडीन शरणांगता शरणार्थान विषमे. राजा रावणानं विचार केला. असणारा लक्ष्मणजी आणि आता असणारा कुणाजवळ आहे, विभीषणाच्या जवळ आहे. तिथून बाजूला गेला की बाण मारायचा, विभीषणाचा घात करायचा, हा राजा रावणाचा विचार. परंतु शरणागताचं रक्षण करणं हे सूर्याकुळाचं भीत वाक्य आहे. लक्ष्मणजी त्यांना सोडून किंचितही डळमळा तयार नाहीत, अशी अवस्था आहे. धीरन धरीच रावणा परता नव्याची लक्ष्मण विभीषणावरी आपण अति निर्वाण मांडिले. राजा रावणाला धीर धरवे नाही, अतिशय रागानं त्या ठिकाणी कासावीस होऊ लागलेला आहे. मग आता लक्ष्मण बाजूला जात नाही, परंतु निर्वाणीचं शस्त्र काढायचं, बाण काढायचा आणि विभीषणाचा घात करायचा असा विचार केला आणि बाणाकडे हात घातला. काय करू लागला. घोडे मारित रावणा वेगी रथ सांडोनी जाण मारावया विभीषण करून उठान धाविला. बघा राजा रावणाला रथ नाही, रथाच्या व्यतिरिक्त असणारा राजा रावण आहे. विभीषणाला बघितलं आणि हातामध्ये धनुष्य नाही, बाण काय मारायचा काहीच नाही जवळ. म्हणला आता उडी मारतो, जसं सिंह एखाद्या प्राण्यावर झडप मारावा तशी राजा रावणानं झडप विभीषणाकडे मारली आणि पुढं काय झालं. विभीषण देखून या दृष्टी दात खाय संक होती
त्याचे नळीचे रक्त घोटी ऐसा दस कंठी शोभला. राजा रावणाला एवढा बिभीषणाचा राग आला. बिभीषण समोर बघितलेला आहे, माझा सख्खा भाऊ आहे, माझ्या पाठीवर पाय देऊन आलेला बंधू आहे, माझा कणवळा येत नाही आणि माझ्या विरोधात रामाच्या बाजूला गेलाय. मग याचा कधी नरडीचा घोट घेऊ असा विचार केला आणि कर 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 दात खाऊ लागला. एके घाय होय शांती ऐशी अभिमंत्रोणी शक्ती सोडेली विभीषणा प्रती लंकापती टोपे. राजा लंकेचा रावण आणि त्यानं त्या ठिकाणी राक्षस कसे मायावी हातातलं धनुष्य पाळणार जरी पाळला तरी त्यांच्याकडं काही करण्याचं सामर्थ्य आहे. वरदान प्राप्त केले, देवाची भक्ती केली, देव प्रसन्न करून घेतले आणि प्रसन्न करून घेऊन पुन्हा त्या ठिकाणी काय करू लागले, अत्याचार करू लागले. मग राजा रावण मायावी त्यानं शस्त्रास्त्र पैदा केलं, हातामध्ये धनुष्य काढा आणि निर्वाणीचा बाण बिभीषणावर सज्ज करू लागला. रावणे सोडिता शक्ती लक्ष्मणे बाणव्रती स्त्रियाच्या दोन्ही पाडिली क्षिती निज शरणार्थी रक्षिला. राजा रावणानं निर्वाणीची शक्ती काढली आणि बिभीषणावर सोडली आणि सोडलेली शक्ती बिभीषणानं बघितली. बघितल्याच्या नंतर लक्ष्मण भयानं बघितली आणि विचार केला ही अनिवार्य असणारी शक्ती बिभीषणावर सोडली. आपला शरणागत याचं रक्षण करणं हे आपलं कार्य. रामाने सांगितलेले बाबा याला काही संकट येता कामा नये, याचं संरक्षण कर. मग विचार केला आणि बाण त्यावर सज्ज केला आणि त्या येणाऱ्या शक्तीचे 3 तुकडे केले. राखावया बिभीषणा पाठी राखा लक्ष्मणा पाहो नके सखे रावण शक्ती भेदून सांडिली. बघा बिभीषणावर शक्ती सोडली आणि सोडलेली शक्ती शरणागत बिभीषणाला सोडल्याबरोबर आडवे आलेले लक्ष्मणजी आणि त्यांनी काय केलं, बाणानं तिचा छेद केला, 3 तुकडे केले. मग म्हणला एवढी अनिवार्य शक्ती मी सोडली होती, बिभीषणाचा घात व्हायलाच पाहिजे होता, पण या ठिकाणी लक्ष्मण आडवा आला. काय विचार करू लागला बोला. छेदिले लक्ष्मण आयुष्य देखो निरावले दुसरी शक्ती सजली तेने बिभीषण प्राण घेवाया. बघा एका शक्तीचा घात पाहत झाला. लक्ष्मणानं शक्ती आपली छेदून पाडली. मग आता आपल्याकडे काही कमी नाही, दुसरी शक्ती काढली आणि म्हणला आता ही शक्ती कसं मंत्र जपायचं आणि कशी सोडायची पुढच्या वेळेत ऐका. बिभीषणाचा घेवाया प्राण तुझी शक्ती सजी रावण निवारून जाता लक्ष्मण दोघे जण मरतील. बघा राजा रावणाने विचार केला आता दुसरी शक्ती काढली, ह्या शक्तीचा प्रताप फार मोठा आहे आणि ही शक्ती सोडलेली बिभीषणाचा घात होणारच. आणि जर आडवा बिभीषणाला लक्ष्मण आला तर लक्ष्मण बी मारणार आणि राजा रावण त्या ठिकाणी विचार करतोय बिभीषण मारणार. एका शक्तीत 2 पक्षी मरते असा त्या ठिकाणी विचार केला. शक्ती अनिवार्य दारुण सवे तोलोनी रावण अनुलक्षणी बिभीषण सोडी आपण अति कोपे. अतिशय राग त्या राजा रावणाला आलेला आहे, कोपानं लालबुंद झालेला आहे, रागानं लालबुंद झाला आणि आताची आता शक्ती सोडून बिभीषणाचा प्राण घ्यायचा आहे. आणि जर याला लक्ष्मण आडवा आला तर लक्ष्मणाचा बी प्राण गेला पाहिजे अशा पद्धतीची शक्ती काढली, मंत्रयुक्ती बोलला आणि शक्ती सोडली. करावया बंधूची समाप्ती घाव आणि विसाहती
प्रलय विजू तुले दीप्ती गगनी शक्ती कडाडली. बघा राजा रावणानं शक्तीचं प्रयोजन केलं आणि प्रयोजन करून शक्तीवर मंत्रावळी बोलला. मंत्रावळी बोलून बिभीषणाचा जीव या शक्तीनं जाणारे सक्का बंधू पण पक्का वैरी याला ठेवून काही उपयोग नाही असा विचार राजा रावणानं केला. शक्ती त्या ठिकाणी मंत्रावळी बोलला आणि सोडली. जशी आकाशामध्ये ईज कडकावा तसा त्या शक्तीचा आवाज झाला. सूर्यप्रकाश पडावा, सूर्याचे किरण पडावात आणि तसे त्या शक्तीचे किरण त्या ठिकाणी चमकू लागले. शक्ती अनिवार्य दारुण जाणून विभीषण म्हणे माझे न वाचती प्राण अचूक मरण मज आले. बघा त्या ठिकाणी शक्ती विभीषणानं पाहिली आणि पाहिल्याच्या नंतर म्हणला आता माझं काही खरं नाही बाबा. राजा रावणाने सोडलेली शक्ती माझा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. मी आता शक्तीच्या तावडीतून वाचत नाही असा विचार केला. तर कापू लागला, भयभीत झाला आणि काय म्हणला. विभीषण चिंताक्रांत तव स्वामित्रे पावला तेथ पाठीशी घालून शरणांगत अभयंत स्थापिला. बघा विभीषणाच्या मनामध्ये विचार आलाय आता काय करावा. शक्ती येते, शक्ती माझा प्राण घेणार आहे. अहो मरण जवळ आल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुख वाटेल का? नाही वाटणार. त्या ठिकाणी तळमळ 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 विभीषणाची होऊ लागली आणि होत असताना एवढ्या चिंतेमध्ये विभीषण पडला. तेवढ्यामध्ये लक्ष्मण त्या ठिकाणी आले आणि शक्ती आलेली समोर बघितली. लक्ष्मणानं विभीषणाच्या हाताला धरलं, पाठीमागे ढकललं, पुढे उभं राहिलं. काय झालं? विभीषण शरणांगता सव्य समरे रघुनाथा नाभी नाही मरणावस्था निर्भयता श्रीरामे. ए विभीषणा तू काय कर आता समोरचा की थोडा बाजूला सर आणि मुखामध्ये रामनाम स्मरण कर. मुखामध्ये राम स्मरण जर जपलं रे बाबा तर कसलं संकट येत नाही. काळ पण त्या ठिकाणी घाव घालीत नाही. मुखामध्ये नामस्मरण कर, बाजूला सर, निश्चित तू याच्यातून मुक्त होशील. लक्ष्मण म्हणू लागला राम नामाच्या अनुव्रती दोघे स्वानंदे नाचती ते देखून लंकापती स्मित चित्ती पे झाला. राजा रावण मनामध्ये विस्मित झाला, आश्चर्यचकित झाला. म्हणला अनिवार्य शक्ती समोरच्याचा जीव घ्यायला सोडली पण अवस्था काय व्हायली. ज्याचा जीव घ्यायला शक्ती सोडली तो बिंदू असणारा बंधू विभीषण मी नाचू लागलाय. लक्ष्मण त्याने बाजूला सारलाय, त्याला समोर उभा राहिलाय. जीवावर घात होणार आहे आणि तरी तो हसतोय नाचतोय. काय प्रकार आहे असा विस्मित झाला. काय बोलू लागला. मी सोडिली दुर्धर शक्ती ते मरण भय नाही चित्ती दोघे स्वानंदे नाचती निर्भय स्थिती सौमित्र. बघा राजा रावणाच्या मनामध्ये संशय निर्माण झाला. मी निर्वाणीची शक्ती सोडली, ज्याच्यावर सोडावं त्याचा घात व्हावा असा प्रताप माझ्या अनिवार्य शक्तीचा आहे. आणि या शक्तीचा एवढा प्रताप असताना लक्ष्मण आणि विभीषण काय करते? नाचत येत म्हणले. मरणामध्ये यांना सुख वाटतंय का काय असा चिंता राजा रावण मनात करू लागला. नरवान्यर नामांकित राम नामे नाही भीत ते देखून लंका नाता ती विस्मित पे झाला. बघा प्रभू रामचंद्राचे भक्त रामाचे त्या ठिकाणी सेवक आहेत लक्ष्मणजी आणि विभीषणजी नाचायलेले वानर सैन्यानं बघितल्याच्या नंतर नामांकित कोण सेनापती असणारे वानरामधले त्यांना आनंद झाला. नाचायला लागले, रामनामाचा जय जयकार करू लागले. अगाध महिमाचे महिमान अगाध नामाचे महिमान पुढील कथानुसंधान श्रोती साध सावधान अवधान. नाथ माऊलीने सांगितलं नाम कसं आहे? तारक आहे. मरण आलं तर ते तारतय म्हणले. मुखामध्ये नामस्मरण असलो तर काळ त्या ठिकाणी घाव घालत नाही. काळ बाजूला जातोय, हे गिराईक माझं नाही, शिवदूताला पाठवतोय. मग एवढं रामाच्या नामामध्ये
ताकद आहे हे त्या ठिकाणी जाणलं आणि पुढील वृत्तांत नाथमौली म्हणले मी आता पुढील वृत्तांत सांगतो लक्ष द्या आणि ऐका म्हणले विषयनाच्या निज घाती रावणे सोडली जे शक्ती सुमित्रे नेली भस्माती ते युक्ती अवधारा. बघा नाथमाऊलीने सांगितलं बिभीषणाचा घात करायला राजा रावणानं शक्ती सोडली त्या शक्तीचं छलन लक्ष्मणाने केलं. मग कसं केलं कोणती प्रयुक्ती केली काय केलं ऐका म्हणले वाचक विलास महाराज चौरे गव्हाणतडी सूचक महादेव महाराज तांदळे सूचक. चला गावातील वाचक सूचकांनी आपापली नावं नोंदवायची आहेत. चला हॅलो. प्रभु रामचंद्र भगवान की जय. यक्षिणी वटाची मुख्य शक्ती ते लक्ष्मणा वशवर्ती शक्तीने निवारिली शक्ती पाडिली क्षिती दुखंडे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज ऐकणाऱ्या सर्व राम भक्तांना परिहार देऊ लागलेले राजा रावणाच आणि लक्ष्मणाचं युद्ध चालू आहे. राजा रावणाला राग आलेला बिभीषणानं राजा रावणाच्या रथाचे घोडे मारले म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारे राजा रावणानं विचार केला आपल्या रथाचा ज्याने वाटोळ केलं ते आधी संपवलं पाहिजे. अशा प्रकारे त्या ठिकाणी गावातील वाचक लवकरात लवकर स्टेज कडे यायचंय. लक्ष्मणानं त्या ठिकाणी शक्ती राजा रावणानं सोडलेली तिचा निफांत करून टाकलेला आहे असं त्या ठिकाणी सांगू लागले. राखा वया शरणांगत समित्र सदा सावचित्त तेने शोभला लंकणात येन भ्रात घात चुकविला. व्यवहाराच्या दृष्टिकोनातून सांगायचं म्हणलं तरी कुणी असला तरी शरणागताला वाचविणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणून विचार केला लक्ष्मणानं की शरणागत आपोला प्राण गेला तरी हरकत नाही पण शरणागताचा प्राण गेला ना पाहिजे असा लक्ष्मणानं विचार केला आणि त्या ठिकाणी विभीषणाला न धक्का लागता त्याचा विचार करून राजा रावणा संग लढण्याचा विचार केलेला आहे. येणे शक्ती पाते जाणार निशेष मारावा बिभीषण आडवा येऊनी लक्ष्मण शक्तीचे दन तिने केले. त्या ठिकाणी राजा रावणानं शक्ती सोडली आणि वार आणि ते पाहिल्यानंतर लक्ष्मणानं विचार केला आणि विचार करून विभीषणाला आपल्या पाठीमाग घातला आणि समोर लक्ष्मण उभा राहिले. आधी मारीन लक्ष्मणा मग मारीन बिभीषण आयचे आक्रोशे रावण शक्ती निर्वाण काढली. राजा रावणानं विचार केला बरं तसंही का म्हणले आधी शरणागताला मारायचं होतं पण आता आडवाला लक्ष्मण म्हणले त्याचं रक्षण बिभीषणाचं कसं करीत आहे त्या रक्षण करणाऱ्याला मारलं पाहिजे पुन्हा बिभीषणाला मारायला मोकळं झालं असा विचार राजा रावणानं केला आणि महान अशी शक्ती त्या ठिकाणी सोडू लागली.
जिचे नाव ब्रह्मशक्ती जे निवारणाय रघुपती सौमित्राच्या निज घाती निर्वाणाती सोडित. राजा रावणानं विचार केला, म्हणले आता ब्रह्मानं दिलेली ब्रह्मशक्ती आहे, ती शक्ती घेतली आणि धनुष्यावर असणारी सज्ज केली, मंत्रवळी जपली. आता प्रभू रामचंद्राला ती सुद्धा आठवणार नाही असा राजा रावणाच्या मनाचा विचार आहे. आणि ती शक्ती लक्ष्मणावर सोडायची असं राजा रावण त्या ठिकाणी विचार करू लागला. विमुख करोणी माझी ख्याती भस्म केल्या दोन्ही शक्ती तेने शोभला लंकापती ब्रह्मशक्ती सोडित. राजा रावणाला विचार केला, लक्ष्मणानं दोन्ही या शक्ती असणाऱ्या निपांत केलेल्या आहे, शक्ती स्थूली नाही, त्याच्यात राग कसलाच ठुला नाही. म्हणून राजा रावणाला राग आला आणि ब्रह्मशक्ती काढली आणि लक्ष्मणाचा घात करायचा आहे असा विचार राजा रावणानं केला. नाना परिचा दुधरा युक्ती मय केली माईक शक्ती तेन चले श्रेष्ठ सुरवरा प्रती लंकापती सिंचित. त्या ठिकाणी माईक शक्ती असणारी तयार केली. भगवान परमात्माला त्या ठिकाणी वंश करून त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलेली. अशा प्रकारे त्या ठिकाणी राजा रावणानं विचार करून काय करू लागले. तेने प्रार्थिला प्रजापती मागितली ब्रह्मशक्ती अनिवार्य त्रिजगती ब्रह्मोर्धोक्ती दुर्धर. त्या ठिकाणी ब्रह्मदेवाला आपल्याशी केलेला आहे राजा रावणानं आणि राजा रावणानं ब्रह्मशक्ती ब्रह्मदेवाकडून प्राप्त करून घेतली. आणि वार अशी शक्ती आहे. अशा प्रकारे ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि राजा रावणानं मागून घेतलेले आहे. ब्रह्मा म्हणे रावण शक्ती सर्वांच्या घेईल प्राण अवतार पुरुषी जाणार बाधकपणा चालेना. राजा रावणा ऐक म्हणले, दुर्धर असणारी शक्ती आहे पण सांगतो म्हणले, ही शक्ती अवतार पुरुषावर चालणार नाही. अशा प्रकारे ही शक्ती आहे. राजा रावणाला ब्रह्मदेवानं सांगितलं, अवतार पुरुषा प्रती माझी बाधणार ब्रह्मशक्ती प्राण न घेवे तिचे निश्चिती त्याचे निशक्ती संपेल. राजा रावणा ऐक म्हणले, ब्रह्मशक्ती मी देत आहे पण अवतार पुरुषाच्या पुढं त्या शक्तीचा काही चालणार नाही आणि त्याच्यावर चाल सुद्धा करू शकणार नाही आणि अवतार पुरुषाला या शक्तीपासून काहीच होणार नाही असं ब्रह्मदेवाला राजा रावणानं सांगितलेलं आहे. ज्यावरी शक्ती प्रेरणे तेने जीवे नाही वांचणे अशी ब्रह्मशक्ती रावणे लक्ष्मणा कारणे सोडणे. राजा रावणानं विचार केला, निर्वाणीची असणारी शक्ती आहे, ब्रह्मदेवाचा वरदान आहे. अशा शक्तीला विठ्ठल पुरुषाला जर मारली तर त्या ठिकाणी या शक्तीपासून ते बचणार नाही असं ब्रह्मदेवानं सांगितले. अय शक्तीने मारावाय बिभीषण तो सौमित्र वाचविला आपण सन्मुख लक्ष्मणी लक्ष्मण काय रावण बोलत. त्या ठिकाणी राजा रावण काय सामान्य नव्हता. अहो ज्याने देव सारे आपल्या बंधनात ठेवून राज्य करीत होता त्याला राजा रावण म्हणतात. ज्या राजा रावणाला मारण्याकरता भगवान परमात्माला उद्धार घ्यावा लागला, मग जो दोघाची जोड सारखीच म्हणावं लागली. अशा प्रकारे विचार केला, ब्रह्मदेवाची ब्रह्मशक्ती म्हणले आता बिभीषणावर सोडावा लागेल असा राजा रावणानं विचार केला. शक्ती सोडीन दारुण
तिशी नचले निवारण हृदय भेदून संपूर्ण घेऊन प्राण येईल. विचार केला. शांतीप्रम एकनाथ महाराज सांगू लागले शक्ती अनिवार्य आहे, ती कुणाला निवारण होणार नाही. अशा प्रकारे राजा रावणानं विचार केला आणि धनुष्यावर शक्ती असणारी शक्ती केलेली आहे. पुढील सूचक इंदर महाराज चला. माझे शक्तीचा आघात चुकविला कळेल पुरुषार्थ आयचे बोलणी लंकनाथ शक्ती सोडित नाटोपे. प्रभु रामचंद्र भगवान की जय. भगवान प्रभू रामचंद्रजी तुम्हाला साष्टांग प्रणिपात असो. ग्रंथकार शांतीब्रह्म एकनाथ महाराज कथेद्वारे ओळीद्वारे सांगतात राजा रावण मनामध्ये विचार करतोय हा रणयोद्धा आहे, रणरंग धीर आहे, शूरवीर आहे, महान प्रतापी आहे. पण आतापर्यंत काही शक्ती यांनी मोडल्यात तोडल्यात. पण ही शक्ती जर या लक्ष्मणाने तोडली तर खरा पुरुषार्थी मी समजेल असा राजा रावण त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे. शक्ती तेजाच्या कडाडी उभय सैन्य पडे झापडी प्रळय विजूच्या पडी पाडी गगन गडाडी गड गरजे. राजा रावणाने ती शक्ती मंत्रून बाण तो मंत्रून शक्तिरूपी बाण धनुष्यावर प्रयोजन केलेलं आहे. न्यास नावाचा मंत्र जपलेला आहे. कानापर्यंत दोरी वडलेली आहे. कडकडाट असा आवाज त्या ठिकाणी आलेला आहे आणि दोन्ही सैन्याचे डोळे त्या ठिकाणी दिपून गेलेले आहेत. महाप्रळय काळाच्या वेळेस जशी वीज कडकडावी प्रळय काळाच्या विजू तुल्य दिपती याप्रमाणे नाथ महाराज सांगतात. चला. सौमित्र आणि रघुनाथ तिसरा वीर हनुमंत याचा नेत्रे सावचित्त येर मूर्छित शक्ती तेजे. शक्तीचा लख प्रकाश पाहिल्याबरोबर बाकीच्या सर्व वानराने आणि राक्षसाने आपापले डोळे दिपलेले आहेत, झाकलेली आहेत. कडकडाट त्या ठिकाणी कान सुद्धा कानठळ्या बसलेली आहेत. पण तीनच वीर सावध होतात. एक भगवान प्रभू रामचंद्र, दुसरे लखन भैया लक्ष्मण आणि तिसरं हनुमंतराया. म्हणून खेड्यामध्ये हनुम्या शाना हे त्या आलेल्या शक्तीला तिघजण पाहत होती. शक्ती देखोणी दुर्धर लक्ष्मण धावीर धीर डळमळी नाणू मात्र सजुनी शरच्छेदित. रावणाने सोडलेली शक्ती ही अनावर आहे. पण लक्ष्मण माशीच्या पाय इतका सुद्धा डळलेला नाही, ढंढळलेला नाहीये. माहेश्वरी ठाण मांडलेला आहे. मागचा पाऊल पुढे घेतलेला आहे. कानापर्यंत दोरी वडलेली आहे. शक्तीचं छेदन करण्यासाठी लखन भैयानी आहे कानापर्यंत बाण वडून सोडलेला आहे. शक्ती कडाडिताय गगनी लक्ष्मणे विंधोनी बाणी शतदा सांडिली छदोनी घातली पिटोनी निरालंबी. आलेली शक्ती आकाश मार्गाने हे कडकड कडकड करीत लक्ष्मणाकडे येऊ लागलेली आहे. कानापर्यंत दोरी वाढलेली आहे. बाण सो सन करीत सोडलेला आहे. आलेल्या शक्तीचे त्या ठिकाणी लक्ष्मणाने तुकडे तुकडे केलेले आहेत. ज्याने आकाशामध्ये चांदण्या चमकाव्या याप्रमाणे प्रकाश लख पडलेला आहे.
ब्रह्मशक्ती अति निर्वाणी गगनी येताय कडाळुनी लक्ष्मणाच्या संरक्षणी कृपा वचनी वदेरा आकाशातून महाप्रळय काळासारखी शक्ती गडगड 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 करीत आलेली आहे. भगवान प्रभू रामचंद्राने कृपा दृष्टीने लखन भैयाला पाहिलेलं आहे आणि प्रभू रामचंद्राचा पाठबळ पाठव्य लक्ष्मणाला असल्यामुळे काहीच होऊ शकत नाही. श्रीराम दृष्टी अवलोकनाय शक्तीची शक्ती केली क्षीणाय ब्रह्मशक्तीची देवणी मानाय राखिली निर्व्यत्वे भगवान प्रभू रामचंद्राने आलेली शक्ती त्या शक्तीतली शक्ती त्या ठिकाणी आपली काढून घेतलेली आहे. निर्बळ शक्ती केलेली आहे. भगवान ब्रह्मदेवाने तिला वरदान दिल्यामुळे भगवान ब्रह्मदेवाच्या वरदानात तेवढीच अशी शक्ती त्या ठिकाणी किंचित राहिलेली आहे असे महाराज बोलतात. श्रीरामे शक्ती केली क्षीणाय त्यावरी लक्ष्मणे विंदिता बाण शक्ती पडत पडताय जाण झेली रावण साटोपे. आलेल्या शक्तीला भगवान प्रभू रामचंद्राने पाहिलं. निर्बळ शक्ती केलेली आहे. त्याच्यावर लक्ष्मणाने बाण सोडलेला आहे. ती पृथ्वीवर पडू लागलेली आहे. पडत असताना शक्ती वरच्या वरी राजा रावणाने झेललेली आहे. हातामध्ये घेऊन काय बोलतोय राजा रावण शक्तीला ते ऐका. तू ब्रह्मयाची ब्रह्मशक्ती निष्फळ केवी पडची स्थिती रावणे घेवणी हाती आणि पुढती सौमित्रा. शक्ती राजा रावणाने आपल्या हातामध्ये घेतलेल्या शक्तीला बोलायला सुरुवात केलेली आहे. ही शक्ती तू भगवान ब्रह्मदेवाच्या वरदानाची आहे. सामान्य नाहीस म्हणजे आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे मामुली नाहीस. तू अनावर आहे. अशा प्रकारची तू शक्ती आणि आज निष्फळ कशी काय पृथ्वीवर पडू लागलेली आहे. म्हणून त्या शक्तीला राजा रावणाने हातामध्ये घेतलेला आहे आणि पुन्हा फेकून द्यायला सुरुवात केलेली आहे. मारायला सुरुवात केलेली आहे. जवळून शक्ती हानिताय जाण लक्ष्मण विंधील तीव्र बाण येणे भेने रावण आणि आपण दुरोणी. जवळून जर शक्ती हल्ली तर लक्ष्मण त्या ठिकाणी बाणाने तिला आकाशात उडविल. या भीतीने राजा रावण सैन्याच्या पाठीमागे थोडसा राहिला आणि लपून त्या ठिकाणी शक्ती बाण मारायला सुरुवात केलेली आहे. रावणे शक्ती घेवणी हाती आपुल्या सर्व शक्ती सोडिली सौमित्रा प्रती साकोपवरती नाटपे. राजा रावणाने ती ब्रह्मशक्ती हातामध्ये घेतलेली आहे. आपल्या शरीराची सर्व शक्ती एकवट केलेली आहे आणि त्या ठिकाणी लक्ष्मणाकडे ती शक्तिरूपी बाण रावणाने टाकलेला आहे. अंगबळे जांगबळे बाहुबळे प्रताप शिळे शक्ती सोडिता रण कल्लोळे गगना उचले कडकडीत. शरीरामध्ये जेवढी शक्ती आहे तेवढी एकवट केलेली. हातापायामधलं बळ शरीरातलं बळ सर्व एकवट केलं. करून कुंतून त्या ठिकाणी लक्ष्मणाच्या अंगावरती शक्ती मारली. लक्ष्मण वीराती निधडा कदान सरे मागा पुढा शक्ती छेदिली तडतडा निज कुराडा विंधोनी. लक्ष्मण वीर महान योद्धा आहे. रणरंग धीर आहे. साधू आहे. आलेली शक्ती लक्ष्मणाच्या लक्षात आली आणि शक्तीला एक बाण सोडला. बाण सोडल्याबरोबर शक्तीला तो घर्षण झाला आणि घर्षण झाल्यामुळे त्या ठिकाणी चकमकी सारख्या ठिणग्या उडाल्या. मया तुरे निर्मिली होती ते छेदिली बाणावरती उरली केवळ ब्रह्मशक्ती
ब्रह्मवर्धोक्ती अनिवार्य. मायासुराने निर्माण केलेली शक्ती मायावी होती, ती माया त्या ठिकाणी नष्ट झाली. साधू पुढे आणि देवा पुढे माया राहत नाहीये. ज्ञानदेव म्हणता माया गेली समोर विलाया. साधूच्या समोर माया राहत नाहीये. फक्त भगवान ब्रह्मदेवाच्या वचनासाठी, शब्दासाठी त्यामध्ये ब्रह्मशक्ती म्हणून थोडासा भाग शिल्लक राहिलेला आहे. शक्ती येताच संपूर्ण लक्ष्मणे विंधोणी बाण सत्य लोकावरती जाण उडवी आपण आकाशात उडवलेली शक्ती पुन्हा लक्ष्मणाकडे येऊ लागलेली आहे. लक्ष्मणाने पुन्हा बाण सोडलेला आहे. सत्य लोकापर्यंत ती शक्ती गेलेली आहे. वाचक सतीश घुगे चिंचपूर. सूचक रघुनाथ महाराज वाघमोडे मंगळवेढा. या. चला नाव पुकारलं की लवकरात लवकर सेवा करायची. चला रघुनाथ महाराज वाघमोडे मंगळवेढा. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. रामचंद्र भगवान की जय. शक्ती निज बळे येऊनी पाये लक्ष्मण पाणी पाठीती जाये. शक्ती उसने घेऊन लाहे दुर्धर गाये हानित. प्रभु रामचंद्र भगवान की जय. शक्ती उसनं घेऊ पाहू लागलेले लक्ष्मण बाणानं मले महागारी पिटत लावू लागलेला आहे. शक्ती चुकून लक्ष्मणाला लागायचा प्रयत्न करू लागली. शक्ती तळपून या गुप्त गती अंगी दळवया पै पाठ तपती. लक्ष्मणे खडग घेऊन या हाती उडविली मागुती सत्य लोका. हा शक्ती म्हणले चुकून लक्ष्मणाचा आघात करण्यासाठी येऊ लागलेले, जवळ येऊ लागलेले. लक्ष्मण धाराधार म्हणले खडग घेऊन आणि त्या शक्तीला म्हणले असणारे टोला दिला. शक्ती कुठं गेली? सत्य लोकांपर्यंत वर गेली. खडग गवयाची खनखनी शक्तीच्या दिता रंगांगणी. ठिंगण्या उसळल्या गंगणी जेविता रंगणी न शोभे. जसं म्हणले असणार शक्तीला म्हणले हाणलं खडग आणि ठिणग्या उसळल्या ठिणग्या. आणि जसं म्हणले आकाशात चांदण्या येते का नाही तसं म्हणले असणार दिसू लागलं. लक्ष्मण असता सावचित न होय शंकपत. ने हे जाणून या लंकानाथ करी क्षणार्थ ते ऐका. राजा रावण हुशार होता. हे लक्ष्मण काय शक्ती लागू देत नाही हे जाणलं गेलं. आपण काय तर आता छळण मले डाव मले पलटावा असं राजा रावणाच्या मनात आलं. लक्ष्मणावर या तिगार अचूक साधनी नित्य निगडा. शक्ती घेऊन या नेंदी अंग गडा लाविले वेळा लंकेशा. लक्ष्मण वीर गाडाय आणि मले शक्तीचा स्पर्श जवळ होऊ देना असा निगडा वीर लक्ष्मण राजा रावणाला व्याड लागलं गेलं. लक्ष्मण पारवया दुर्शक्ती छळवण करी लंका नाता. रणी मारिल रघुनाथा रक्षण गजता ती गजरे. गजरे राजा रावण म्हणला रावणाच्या बाणाने राम पल्ला. रावणाच्या बाणाने राम पल्ला असं वरडा म्हणले बोबाट करा असं राजा रावणाने राक्षसाला सांगितलं.
रावणाच्या निजबाणी राम पाडिला रणांगणी लक्ष्मणे ऐकता येवाने काय वाचा मनी विकळ गेला. लक्ष्मणानं ऐकलं रावणाच्या बाणानं राम रणांगणावर पडला. हे कानाला ऐकू आलं आणि म्हणले कायानं मनानं वाचानं म्हणले विखळ. लक्ष्मण म्हणले गेलेला आहे. मने झाले सावचित धनुष्य विकळ गेलात राम रे अति दूषित तव शक्तिपात आदळला. रामाच्या योगाने लक्ष्मण म्हणले असणार धीर म्हणले धरू शकले नाही. चल विचल झाले लक्ष्मणाचं बल तवर शक्ती आली आणि लक्ष्मणाच्या छातीवर दान पूर्ण शक्ती लागली. शक्ती भेदता हृदयाशी राम समरण सुमित्राशी शक्ती भेद झाली हृदयाशी वर कांतीशी लागले. लक्ष्मण ओम श्रीराम जय जय राम नाम धारक होता. मग शक्ती वर कांती दान लागली आणि म्हणले थोडीशी म्हणले लक्ष्मणाला टच झाली असे म्हणू लागले. जे ते श्रीरामाचे समरण ते ते सर्वदा नरी घे मरण शक्ती बापुडी ते कोण वर कांती जाण लागले. जिथं राम नाम चालतं तिथं मरण येत आहे. मग म्हणले शक्ती काहीशी बापुडे वर कांती त्या लक्ष्मणाला लागली गेली असं म्हणू लागले. हृदय लागताची शक्ती लक्ष्मण विकळ पडला स्थिती हे दे पुण्या रघुपते कर पानुरते गैवरला. लक्ष्मण म्हणले मूर्छांग दावत्यात पडलेला आहे आणि देवादी देव परशुरामचंद्र परब्रह्म राम आणि गैवरल्या भावासाठी कसं राम गैवरतात त्या पुन्हा ऐकू. आसावे सरस्वती लोचन राम झाले विश्ववदन लक्ष्मणाचे गेले प्राण काय आपण करावे. परशुरामचंद्र म्हणतात माझा लक्ष्मण पडला आता मी काय करू असं म्हणून परशुरामचंद्र आणि रडू लागलेला आहे. लक्ष्मण रणी पडला जाण श्रीरामाशी दुःख दारुणा अश्रुधार सरस्वती नयना सबस वचन बोलता. परशुरामचंद्र घळघळा रडू लागलो भावासाठी. रामान कशासाठी ऐकायचं भावानं भावाचं सारखं कसं वागायचं हे रामायण शिकवतंय परशुरामचंद्र आणि घळघळा म्हणले लक्ष्मणासाठी आणि रडू लागलेला आहे. हेची काळी रघुनाथ लक्षण राहून या ध्यान असतो लक्ष्मण नाही जीवघात जाणून उदार्थ रंबी. भगवंत म्हणले अनंत ब्रह्मांड नाही. डोळं झाकलं आणि लक्ष्मणाला काय होतंय पाहिलं गेलं निरपून. लक्ष्मणाला कायच्याची भ्या नाही म्हणून परशुरामचंद्र आता काय करतात आपण ऐकू. रणी मारवया रावण काळ कृतांत प्रयाग्नी पूर्ण ऐसा कवळला रघुनंदन धनुष्य बाण सजोनी. भगवंत काळा काळ म्हणले असताना परशुरामचंद्र खवळलेले धनुष्यबाण हातामध्ये घेतलेलं आहे. आता या राजा रावणाला मारतो असं म्हणू लागलेलं आहे. येता श्रीरामाचे बाण त्याशी नचले निवारण येणे गज बजिला रावण पळ्या पण ती दाके. दाकेनं म्हणले राजा रावण रामाचं बाण कसं येऊ लागलं व रागानं सोडू लागलेलं आहे. पुढील वाचक सखाराम महाराज नागरगोजे घागरवडा. लक्ष्मणाचे सूचक सुभाष सुरवशे मंगळवेढा. चला गावातील वाचक सूचक लवकरात लवकर स्टेजकडे या. लक्ष्मणाचे शोभे जाण राम मांडिले निर्वाण वेदेता बाण घेईल प्राण दाके रावण पळे दुरे. राजा रावणाला भ्या पडलेला आहे. आता म्हणले आपण लक्ष्मणाला पाळलेला आहे. राम खवळलेला आहे. आता म्हणले दुसरा बाण आला की आपला जीव घेईल म्हणून राजा रावण पळ काढलेला आहे. चला नाव पुकारलेल्या
त्या सेवकाने लवकरच सेवा करावी. नंतर जर काही गावातल्या तिकडे स्वयंपाकाला गुंतलेले, स्वयंपाक केल्याच्या नंतर येणारे महाराज लोकांना जेवणासाठी स्वयंपाक चालू आहे, त्याच्यामुळे ज्याचं नाव सूचित करण्यात येईल त्यानं सेवा करावी. नंतर जर शिल्लक राहिली सेवा तर नंतर दुसरा नंबर लागणार आहे, त्याच्यासाठी सेवा करण्यासाठी यावं. चला, सकाराम महाराज नागरगोजे, सुभाष महाराज सुरवशे, मंगळवेढा. आवाज सूचक आमच्याकडे दोनच आहेत, आम्ही बसलोच मागास गावातले, मग बाहेरचे सूचक तर बसवा लागतील ना. गावात सूचकच नाहीत आमच्या. डबल चान्स तिथून बसा तुम्ही. असं नसतं हो महाराज. बसता बसा बसा तुम्ही. सगळे वाचक निवेदन त्याच्यावर हा बसता का तुम्ही. बसा तुम्ही. लपण्यासाठी आणि चाललेला आहे. जैसा चंडावत मेघ करिता तो जैसा रावण सैन्यांत सोय पळता तिला जसा म्हणले वारा म्हणले आबाळ भरपूर आलेला, आता भिजू काय, आता पाऊस पडतो की काय. वारा यावं आबाळ लिहावं, दुसऱ्या गावाला पाऊस पडावं. तसं राजा रावण रामाच्या भेन पळून म्हणले गेलेला आहे. श्रीरामवीर जगाचे टीन न लागे पळत्या पाठी, रावण निज सैन्य कोठीन हाती संकटी राहिला. राम कसा जगजेट्या परब्रह्म वाचक सूचकाने आपापल्या नावाची नोंद करायला लवकरात लवकर या. आज म्हणले पलट्याच्या पाठी राम लागत आहे, आज म्हणले असणार माघारी परतलेला आहे. श्रीराम हे नेम केला पण मारावया रावण, रावण सैन्य राहिला लपून आपणा पण वाचविले. परमरामचंद्रानं नेम केलता, माझ्या लक्ष्मणाला शब्द हाणून पाडले, आता रावणाला जीवन ठोत नाही म्हणून पण केला. पण आता ही राजा रावण पळून सैन्यामध्ये लपून राहिला. अरणी आता लंकनाथ विसदळा कानवे येतो, स्वमित्र करावया सावचित हाचे पुरुषार्थ पे भगवंत परशुरामचंद्र म्हणते, जाऊ द्या, राजा रावण पळून गेलाय, उद्या गावल माझ्या बंधूला म्हणले लक्ष्मणाला सावध करू, असं म्हणले भगवंत बोलू लागले. लक्ष्मण रावण लपुनी हरण मिळी, राम येऊनिया सौमित्राजवळी, शक्ती वेदुनी हृदय कमळी, धरा तळिया प्रवेशरी. भगवंत लक्ष्मणाजवळ आलेला आहे, पाहू लागलेला आहे, लक्ष्मणाला शक्ती लागलेली, लक्ष्मणाला शक्ती लागून धरा तळीमध्ये खाली गेलेली आहे. जैसा सर्प प्रवेशे वारुळी, तैशी शक्ती भेदली हृदय कमळी, ते देखून येता या वेळी राम कळवळी बंधू संदेह. तसं नाथ महाराजांना दुसरं उदाहरण दिलेलं आहे. जसा म्हणले एखादा सर्प वारुळाच्या बिळात अचानक म्हणले घाबऱ्या जावावा, तसं लक्ष्मणाला म्हणले असणार हृदयाला भूक पाडून शक्ती गेलेली आहे. राम कृपळू संपूर्ण शक्ती उपडावया जाण, वाचवावया लक्ष्मण करी सपर्शन अमृत असते. राम परब्रह्म म्हणले असणार स्वतः लक्ष्मणाजवळ आलेला आहे. अमृत हस्त म्हणले त्या लक्ष्मणाच्या जखमेवर जिथं शक्ती लागली त्या ठिकाणी फिरवू लागलेला आहे. शक्ती भेदली हृदयांत तिशी श्रीरामे लावणी हात, स्वय उपणे पाहत बहुतार्जित ना
इथे आज जिथं शक्ती लागलेली आहे तिथं प्रभू रामचंद्र अमृतास्त्र फिरवू लागलेला आहे आणि नाना युक्तीनं म्हणले असतात उपडाचा प्रयत्न आणि भगवंत करू लागलेला आहे. शक्ती उपडीताची जाण लक्ष्मणाचा जाईल प्राण एक म्हणती आशा पण सर्वता जाणन करावे. राम उपडू लागलेला आहे शक्ती पण म्हणले तुम्ही शक्ती उपडल्यावर लक्ष्मणाचा प्राण जाईल. भगवंता तुम्ही तसं करू नका असं सर्व भक्त मंडळी प्रभू रामचंद्राला बोलू लागलेले. बाप कृपाळ रघुपती त्याच्या उपेक्षी नाना व्यक्ती शक्ती उपडीता निजास्ती कृपा मूर्ती कृपाळ हो. हा राम कसा आहे करपाळ आहे कृपाने असणारा राम आहे कनवाळ आहे आणि तो शक्ती उपण्याचा प्रयत्न म्हणले असताना सोडून दिलेला आहे. श्रीरामे लाविताची हात शक्ती झाली विरे हात लक्ष्मण मरावाचे सामर्थ्य हात हात ववनिया गेले. भगवंतानं अमृत हस्त त्या लक्ष्मणाच्या छातीवर फिरवलेला आहे. लक्ष्मणाचा प्राण दयाचा वाचला गेला अमृत हस्त मले परिधान केलेला आहे. ब्रह्मवरद व्यक्ती पुरती हृदय ऋतली ब्रह्मशक्ती हे श्रीरामे धरुणी हाती सोयला व्यक्तीचे ब्रह्मदेवाच्या वरदानाला मी मान द्यायचा लक्ष्मणाचा प्राण वाचला पाहिजे असं भगवंतानं ते शक्तीला हात लावला सोलीला युक्त म्हणले छेदले ब्रह्मदेवाच्या पुढील वाचक वरदानाला शीतल चौरे भगवान नगर राखलेले आहे. सुभाष सुरवशे महाराज विनंती लवकरात लवकर सेवेला तुम्ही यावं. शक्ती उपरीताची रघुनंदन ते संधी साधोनी रावण श्रीरामावरी वर्षे बाण हाती दारुण साठवे. भगवंत लक्ष्मणाजवळ गुंतलेला आहे तवर राजा रावण आता संधी साधली म्हणू लागलेला आहे. धनुष्य बाण घेऊन प्रभू रामचंद्रावर बाणाचा वर्षाव करू लागलेला आहे. रावणाचे येता बाण राम माने तरणा समान सोहस्ते उठून या लक्ष्मण दे रिंगणाती प्रीती. राजा रावण बाण सण रामावर सोडू लागलेला आहे आणि राम तसंच म्हणले असणार लक्ष्मणाला उचलून आलिंगन देऊ लागलेला आहे. हनुमान सुग्रीवादी जाण पाचारून या वानर गण श्रीरामे सांगे आपण हवे लक्ष्मण स्वतः. राम म्हणू लागलेले सुग्रीवाला अंगदाला हनुमंत नळले जांबुवंताला आज तुम्ही काय करा लक्ष्मणाला न्या आपल्या शिबिरात न्या त्याला इसावा घेऊ द्या असं म्हणू लागलेलं आहे. ग्रीष्म ते सातक मेघ निवावी आज वेशी कवी निवावया लक्ष्मणासी तव रावणासी वडिला कसा म्हणले मेघाच्या पावसानं चातक पक्षाची ताण भागते तसं म्हणले लक्ष्मणाला म्हणले असणार ताण भगवा मी राजा रावणाला मारून टाकतो असं राम म्हणू लागलेलं आहे. आजी प्रतिज्ञेचे माझे रण पृथ्वी देखला रावण मी अमरम एक जाण जग संपूर्ण देखल. राम म्हणू लागलेला आहे माझी प्रतिज्ञा ऐका तुम्ही म्हणू लागलेला आहे आज राजा रावणाला मी मारणार आहे असं म्हणू लागलेलं आहे. राम नामे नये मरण तो राम केवी मरे आपण रणी निमाला रावण अवघे जाण देखल. नुसतं राम नाम घेतलं तर मरण येत नाही मग रामाला मरण येत नाही. तुम्ही सगळे जर बघचाल राजा रावण मेला असं म्हणचाल. सुभाष महाराज चला या
चंद्र भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय. राम राम जगाचा आत्मा राम जेथे नरी गे जन्म स्मरण रावणासी मरण धर्म अलग मरण पयाले. हा जगाचा राम आहे आणि राम घेतलं तर मरण येत नाही. राजा रावण आलोट मरण रावणाला आलं असं म्हणले बोलू लागलेलं आहे. राम चैतन्य विग्रही राम चैतन्य राम आहे. राम परिब्रह्म आहे. देवादी देव असणारा हा भगवंत राम आहे. त्या रामाला मरण येणार नाही. रामवीन सर्वथा तिरभरी ठाव नाही रीता. वा. मिथ्या जन्म मरणावाता पुढील कथा अवधारा. राम नामा वाचून तिळभर सुद्धा जागा रिता नाही. आज मले पुढील कथा अवधारा आपल्याला नाथ महाराजांना मला अवधान दिलेलं आहे. शिबिरात धाडो लक्ष्मण प्राणविधिता रावण त्यावरी श्रीराम आपण क्षोभल दारुण सर्वभ्रष्टी. राजा रावण बाण सोडू लागला होता रामाच्या अंगावर. रामाला फुलं पल्ल्याने वाटू लागलं होतं. शिबिरात लक्ष्मणाला धाडलं. काळा काळ म्हणले राम खवळला. चला धनुष्य बाण घेऊन स्टेज कडे या. चंद्रकांत दोघांनी स्टेज कडे यायचंय. जलागी सुग्रीवाराच्या दान जलागी आणले वानर गान तो मारीन आजी रावण निर्वाण बाण. भगवंत म्हणतात ज्या लागे म्हणले असताना सुग्रीवाला राजधानी दिली. वानर म्हणले गोळा केले. ते असणारा गर्वी रावण आज मी मारेन असा रामानं नेम केला. जलागी आणूनी पाषाण समुद्र केले सेतु बंधन तो मारीन रावण निर्वाण बाण विधोनी. म्हणले ज्या लागे म्हणले असणार पाषाण आणलं. आज म्हणले असणार समुद्रावर सेतू बांधला गेला. ते म्हणले गर्वी रावण आज मी मारेन असं राम म्हणतात. माझी आयुधाचा चमत्कार देखोत सुर नर किन्नर सीतचारण विचारधार देखोत समग्र सुर सिद्ध. माझ्या युद्धाचा चमत्कार म्हणले तुम्ही बघचाल. सूर नर किन्नर गंधर्व ऋषी मुनी सर्व म्हणले असणार राक्षसगण वानर हे माझा युद्ध बघचाल असं राम बोलू लागले नाही. रामे करुणी दुर्धर राणा मारिला ती गर्वी रावण पुढे पृथ्वीवरी जाण हे पडती पुराण सुर सिद्ध. भगवंत म्हणतात की म्हणले राम खवळले आणि अति गर्विष्ठ राजा रावणाला मारलं. हे पुराणात नोंद होईल असं म्हणू लागलेलं आहे. ऐसे बोलनी रघुपति सुवर्णमुखी राम मल्हारती सजेत घेऊनी धगधगती लंकापती विधिला. परशुरामचंद्रानं सुवर्ण पंख नावाचा बाण मले धगधगीत घेतलेला आहे. आपल्या धनुष्याला लावलेला आहे आणि राजा रावणावर बाण सोडू लागलेला आहे. रावणे सज्जनी बाण राणी विंदिला रघुनंदन समूळ नाराचा शरदारुण विधी आपण लघु वेगे. राजा रावण मी काय कमी नव्हता आणि धनुष्याला बाण लावून रामाचं बाण येऊ लागलेलं मध्ये